मित्रांनो, न्यूज 18 लोकमतची बातमी आहे. यवतमाळ इयत्ता 5वी आणि 8वी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता आणि निकालाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत टार्गेट पिक अप संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून सराव मोहीम राबवली होती. यामध्ये जवळपास 24 विद्यार्थी सराव करत होते. विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा सोडू शकतील अशी ही व्यवस्था होती. या टार्गेट पिक अप्सच्या 8वीच्या दुसऱ्या ऑनलाईन सराव चाचणीमध्ये एक प्रश्न पत्रिकेमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे उच्च जातीचं नाव काय, आणि पर्यायामध्ये आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आता मित्रांनो, प्रश्न विचारलेला आहे उच्च जातीचं नाव काय, उच्च किंवा श्रेष्ठ जातीचं नाव काय. आता लक्षात घ्या, परंतु पर्याय जात दिलेले नाही तर पर्याय वर्ण दिलेले आहेत. आपल्याकडे जी काही थोड्याफार प्रमाणामध्ये वर्णव्यवस्था अस्तित्वात होती, 100% वर्णव्यवस्था या देशामध्ये कधीही लागू नव्हती. लक्षात ठेवा, मुळात वर्णव्यवस्था हे जगातील सगळ्यात मोठं थोतांड आहे. वर्णव्यवस्था हे शोषणाचं, लक्षात ठेवा, शोषणाचं दुसरं नाव आहे. शोषणाचं पर्यायी नाव आहे वर्णव्यवस्था. ही वर्णव्यवस्था ना तुमच्या DNA आधारे सिद्ध होते, कारण आता आधुनिक विज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे, एवढं ॲडव्हान्स झालेलं आहे. आता DNAचा अभ्यास एवढा विकसित झालेला आहे आणि यामध्ये आता हे सिद्ध झालेलं आहे की सगळेजण हे मिक्स DNAचे आहेत. लक्षात ठेवा, मिश्रवंशीय आहेत. त्यामुळे वर्णव्यवस्था तुमची टिकत नाही. जन्माच्या आधारे तर टिकत नाही आणि कर्माच्या आधारे सुद्धा टिकत नाही. लक्षात ठेवा. परंतु हजारो वर्षापासून, किमान 1000-1500 वर्षापासून येथील या वर्णव्यवस्थेने येथील बहुजन समाजाला गुलाम बनवून ठेवलेला आहे. आणि आज आधुनिक काळामध्ये आपण ज्या काळाला विज्ञान युग म्हणतो, या काळामध्ये सुद्धा वर्णव्यवस्था आपली पिच्छा सोडायला तयार नाही. आज भारतीय राज्यघटना जरी अस्तित्वात असली तरी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हजारो बुवा, बाबा, भोंदू, पाखंडी या वर्णव्यवस्थेचे समर्थक आहेत. पुरोहित वर्ग किंवा जे उच्चवर्णीय आहेत, ज्यांना या वर्णव्यवस्थेचा लाभ झालेला आहे, ते तर समर्थक असणारच, यामध्ये दुमत नाही. परंतु अनेक जण जे शूद्र वर्णामध्ये जन्मलेले आहेत ते सुद्धा आज, त्यापैकी जे काही बुवा, बाबा, भोंदू झालेले आहेत, ते सुद्धा या वर्णव्यवस्थेचे समर्थक आहेत. आता भारतीय राज्यघटना अस्तित्वात आहे, कायद्याने वर्णव्यवस्था वगैरे काही सुद्धा शिल्लक नाही. परंतु तुमची आतली मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ही वर्णव्यवस्था 100% जाणार नाही. आता या वर्णव्यवस्थेमध्ये श्रेष्ठ कोण, लक्षात ठेवा. एकतर वर्णव्यवस्थेला मी तुम्हाला सांगितलं कसलाही आधार नाही, 100% ती कधीही लागू नव्हती, परंतु अंशतः लागू होती. आणि अंशतः लागू असताना सुद्धा या देशाचं जेवढं नुकसान या वर्णव्यवस्थेने केलेलं आहे ते कधीही जगामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये एवढं नुकसान मानवतेचं कुठंही झालं नसेल. एवढं नुकसान, प्रचंड नुकसान या देशाचं या वर्णव्यवस्थेने केलेलं आहे. अनेकांना कल्पना नसेल या देशाचं जे वाटोळं झालेलं आहे, आणि आज सुद्धा या देशाचं जे वाटोळं होत आहे ते केवळ आणि केवळ या वर्णव्यवस्थेमुळे होत आहे. तुकाराम महाराजांनी ही वर्णव्यवस्था टप्प्याटप्प्याने नाकारलेली आहे. लक्षात ठेवा. आता त्यावर एक सविस्तर व्हिडिओ मी 1-2 दिवसामध्ये बनवतो तुम्हाला. अनेक जण एक प्रमाण म्हणून तुकाराम महाराजांचं उदाहरण देतात की तुकाराम महाराज म्हटले, वर्णाश्रम करीसी चोख तरी तू पावसील उत्तम लोक. म्हणजे वर्णाश्रम धर्माचं पालन केल्यानंतर तुला उत्तम लोकाची प्राप्ती होईल. अरे बाबा, तुकाराम महाराज पूर्ण अभंग सांगत जा. एक चरण सांगितल्याने अर्थ समजत नसतो. त्याच्या पुढच्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात, तरी तुझला ते नाही ठावे. लक्षात ठेवा, जो वर्णव्यवस्थेचा समर्थक आहे तो तुकाराम महाराजांकडे गेला
आणि तुकाराम महाराजांना सांगितलं, बघा वर्णव्यवस्थेचं पालन केल्यामुळे, वर्णाश्रम धर्माचं पालन केल्यामुळे मला उत्तम लोकाची प्राप्ती होते. तुकाराम महाराज म्हणले, ठीक आहे, तुला उत्तम लोकाची प्राप्ती होईल, परंतु तुझला ते नाही ठावे जेणे अंगची ब्रह्म व्हावे. लक्षात ठेवा, अंगची ब्रह्म व्हावे म्हणजे समता. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या अवघे समब्रह्म आहे. सर्वाभूती वासुदेव, सर्वाघटी राम, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ही स्थिती तुला प्राप्त होणार नाही. म्हणजे तू विषमतेच्याच मार्गाने राहणार. लक्षात घ्या, ही मांडणी तुकाराम महाराजांनी केलेली आहे आणि आजचा आपला तो विषय नाही, त्यावर सविस्तर बोलणार आहे. आता लक्षात घ्या, हे जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, यामध्ये श्रेष्ठ कोण? आता लक्षात ठेवा, येथे प्रश्न चुकीचा विचारलेला आहे. उच्च जातीचं नाव काय? या जाती नाहीत, हे वर्ण आहेत आणि पर्याय वर्ण दिलेले आहेत. ठीक आहे, उच्च वर्णाचं नाव असा आपण प्रश्न समजू, कारण पर्याय ते दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा, उच्च नीच काही नेणे भगवंत, वरचं खालचं असं काही नाही. अवघी एकाचीच भिन्न, हे सगळं जगत हे भगवंताने निर्माण केलेलं आहे आणि एकाच चैतन्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे. आणि हे जे वर्ण आहेत यामध्ये लक्षात ठेवा, याला अस्तित्वच नाही. त्यामुळे याचं उत्तर देणं, कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ, आणि उत्तर द्यायचंच म्हटलं, लक्षात ठेवा, उत्तर द्यायचंच म्हटलं तर शूद्र वर्ण हाच सगळ्यात श्रेष्ठ आहे, हाच सगळ्यात उच्च आहे. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये याच वर्णाश्रम व्यवस्थेने, याच वर्णाश्रम धर्माने शूद्र ठरवलं आणि शूद्र ठरवल्यानंतर तुकाराम महाराज म्हटले, ठीक आहे, शूद्र तर शूद्रवंशी जन्मलो, मनोनी दंबे मोकलिलो. तुमच्यासारखी जी दांभिकता आहे ती दांभिकता आमच्यामध्ये आलेली नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला उच्च समजता, वरच्या वर्णातले समजता, स्वतःला वैश्य समजता, क्षत्रिय समजता, ब्राह्मण समजता, त्यामुळे तुमच्यामध्ये दांभिकता आलेली आहे. आणि ही भावना लक्षात ठेवा. आणि आतापर्यंत या देशाचं जे काही कल्याण केलेलं आहे, आतापर्यंत या देशाचं जे कल्याण केलेलं आहे, हे केवळ शूद्रांनीच केलेलं आहे. लक्षात ठेवा, शूद्रातिशूद्र ही मांडणी महात्मा फुलेंनी सुद्धा केलेली आहे, तुकाराम महाराजांनी सुद्धा केलेली आहे. लक्षात घ्या, म्हणजे प्रचलित समाज व्यवस्थेमध्ये नेमकं काय सुरू आहे, प्रचलित धार्मिक व्यवस्थेमध्ये काय सुरू आहे, या अनुषंगाने ही मांडणी आहे. आणि या अनुषंगाने बोलायचं म्हटलं तर शूद्रवर्ण हाच सर्वात श्रेष्ठ आहे. आज महात्मा फुलेंचंच नाव घेतलं जातं, आज छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव घेतलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा शूद्र म्हणून राज्याभिषेक नाकारला. लक्षात ठेवा. आणि शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण माहीत आहे, छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचं वेदोक्त प्रकरण माहीत आहे. आणि या सगळ्या अनुषंगाने जर आपण विचार केला आणि या 4ही वर्णाच्या बाहेर, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि या 4ही वर्णाच्या बाहेर असणारा एक मोठा वर्ग होता. आणि तो वर्ग, त्या वर्गामध्ये जन्मलेले बाबासाहेब आंबेडकर हे तर या 4ही वर्णापेक्षा श्रेष्ठ आहेत. लक्षात ठेवा. आणि मग लक्षात घ्या, तुमच्या या वर्णव्यवस्थेचं थोतांड, तुमच्या या वर्णव्यवस्थेचं पाखांड लक्षात ठेवा. आजही या शैक्षणिक माध्यमातून, बुवा बाबांच्या माध्यमातून आज या देशाला धोका कोणता असेल, लक्षात, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. मी अत्यंत माहिती देत आहे, अत्यंत जबाबदारीने वेळ काढून काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आज या देशाला जर सगळ्यात जास्त धोका कशापासून असेल तर या पाखंडी बुवा बाबांपासून आहे. लक्षात ठेवा. आणि हे सुद्धा मी तुम्हाला आता लवकरच सांगणार आहे. सध्या तुर्तास आजच्या पुरतं एवढंच. लक्षात ठेवा, वर्णव्यवस्थेला कसलाही अर्थ नाही. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.